एकमेकांमध्ये बोलू नका. शेजारची व्यक्ती काय करते याच्याशी आपण काही हे ठेवू नका. आपण स्वतः लक्ष द्या. हे इथे आहे आणि तिकडचे जर बायका फुलं टाकतात असं होऊ नये. आपल्या समोर आले की मग फुलं टाकायचं. कोणीही अशी फुलं टाकायची नाही. पूर्ण हातातलं जे ताट आहे ते पूर्ण उंचवरती आकाशात उधळायचं आहे, म्हणजे फुलांचा वर्षाव त्यांच्यावर होईल. हात धरायचा आहे ते कसा धरायचा पुढे सात शपथ आहेत ताई. शपथ म्हणण्यापेक्षा आपण याला सात हे म्हणूया, सला काय म्हणतात त्याला, वचन म्हणूया. वचन पण एक प्रकारचे शपथच म्हणतात. पण एखाद्या व्यक्तीला शपथ म्हटलं नाही हे शपथ नाही. शपथ म्हटलं तर तो कॉन्ट्रॅक्ट होतं आणि विवाह काही कॉन्ट्रॅक्ट नाही. इथे जे काही आपण करतो ते आपल्या मनाने करतो, आपल्या स्वतःच्या मनाने करतो. तुमचं काही कोणी जोर जबरदस्ती केलेली नाही ओके. आणि इथे हे जे विधी चालू आहे ते तुम्ही असंच करावं असं नाही. तुम्हाला एक सल्ला दिलेला आहे. का सात हे सल्ले आहेत. आणि का सल्ले तर आपल्याला माहिती आहे की सगळे लोक म्हणतात जगामध्ये खूप पाश्चात्य देशांनी प्रगती केली, विज्ञानाने खूप प्रगती केली. आपल्या भारतीय लोकांनी काय केलं, फक्त म्हणतात की शून्याचा शोध आम्ही लावला, आमच्याकडे पूर्वी विमानं व्हायचे. पण मग आता साधं मी इंजिन पण तयार करतात ते आम्हाला विमानाचं, ते पण आपल्याला फ्रान्समधून मागवावं लागतं, अमेरिकेतून मागवावं लागतं. माहीत नाही तेवढी सगळी प्रगती कदाचित पाश्चात्यांनी केली असेल. पण सगळं जग एवढं तर नक्कीच मान्य करतं की जेवढा अभ्यास मानसशास्त्राचा भारतामध्ये झालेला आहे तेवढा जगात कोणीही केला नाही. योगशास्त्र, पातंजल योगशास्त्र काय आहे? मानसशास्त्र. भगवद्गीता काय आहे? मानसशास्त्र. आपण कशा प्रकारचे विचार करावे आणि कोणामध्ये कोणी कसे विचार करावे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या आहेत. माणसाच्या मनाचा अभ्यास फक्त आपणच केलेला आहे तेवढा. म्हणून आपल्याकडे कोणी कसं वागावं, कोणी काय करावं, काय करू नये हे खूप काही सांगितलेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे आपल्याकडे स्त्री पुरुष समानता पूर्वीपासून आहे, नाही असं म्हणता येत नाही. पण कितीही समानता म्हणते तरी कुठेतरी भेद असतो ना. काय भेद येतो ते कोणाला सांगता येत नाही. तर आपले शास्त्रकार असं म्हणतात स्त्री आणि पुरुष नक्कीच समान आहेत, फक्त स्त्रीमध्ये एवढाच भेद आहे की भगवंताने तिला मातृत्व दिलेलं आहे. मुलं काही पुरुष जन्माला घालू शकत नाही. आणि ज्या वेळेस मूल जन्माला येतं त्यावेळेस आईला प्रेम करायला शिकवावं लागतं का? अजिबात शिकवावं. ती मनापासून नैसर्गिकरित्या प्रेम करते. तेवढं प्रेम कदाचितच पुरुष करू शकेल ओके. म्हणजे प्रेम भावना ही जी आहे ही स्त्रीला निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे. ती एक मानसशास्त्रातली प्रक्रिया आहे. आणि ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचं आपण पालन करतो, त्याचं पोषण करतो, त्या व्यक्तीची काळजी घेतो, त्या व्यक्तीबरोबर संपूर्ण समर्पण आपलं असतं. आपल्या मुलांबद्दल आपलं समर्पण असतं. त्याचप्रमाणे जी व्यक्ती आपल्याला आवडते किंवा ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीबद्दल आपल्याला मनामध्ये समर्पणाची भावना असते. म्हणून त्या गोष्टी तुम्हाला शिकवाव्या लागणार नाहीये, पण त्या गोष्टीची तुम्हाला आठवण नक्कीच करून द्यावी लागेल. म्हणून हे 7 सल्ले आहेत आणि ते त्याच्याशीच रिलेटेड आहेत, त्याच गोष्टींशी संबंधित आहेत जे तुमच्यामध्ये मुळातच गुण आहेत. म्हणून तुमच्यासाठी 7 या शपथ आहेत. पण सगळ्यात पहिला गुण आहे काय म्हणतं मिष्टान्नम व्यंजनादिनी काले संपादयेतव आज्ञा संपादने उद्यम. असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयापर्यंत जाण्याचा मार्ग त्याच्या पोटातून होऊ नये. तुम्ही त्यांचा जीभ आणि पोट जर खुश ठेवलं तर ते तुमच्या नक्कीच खुश असते. शिवाय एक असं फार सुंदर असं म्हणतात आहे की काही गुण आहेत पत्नीचे की जे पत्नीमध्ये जर असतील, प्रत्येक स्त्रीमध्ये असं नाही, पण ते ज्याच्या पत्नीमध्ये असेल तो पती हा अत्यंत भाग्यवान समजला जातो. त्यापैकी एक महत्वाचा गुण आहे की भूतेषु माता. आई जर तुम्ही जेवण नाही केलं तर आई काय करते? कटकट करते ना ओके. का तुम्हाला त्रास देणं ही भावना असते का तिची? अजिबात नाही. तुमची काळजी असते तिला. आपली आई कधी असं करते का? मुलं शाळेतून येते तेव्हा ती आधी जेवण करून घेते, बाबांच्या आधी मी जेवण करून घेते. नंतर मी सकाळपासून काम करते, आई खूप बोलते पण तरी सुद्धा ती स्वतः शक्यतो जेवत नाही. आधी ती म्हणते की आधी सगळ्यांना जेवू दे मग मी जेवत, आधी सगळ्यांचं होऊ दे मग मी करेन. का करते ही असं सगळं? कारण तिच्या मनामध्ये या सगळ्या व्यक्तीबद्दल प्रेम भावना असते, तिला त्यांची काळजी असते. तिला हे शिकवावं लागतं का? अजिबात शिकवावं लागतं. म्हणून म्हणलं की भूतेषु माता म्हणजे आईच्या प्रेमाने खाऊ घालणारी जर बायको मिळाली तर ती त्या पतीसाठी फार भाग्याची गोष्ट आहे. म्हणून म्हटलंय की मिष्टान्नम व्यंजनादिनी. पतिराज आज आपला विवाह झालेला आहे त्यामुळे इथून पुढे रोज आपण वेगवेगळ्या प्रकारचे मिष्टान्न तयार करू. व्यंजन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मी भाज्या तयार करून देईल. जर तुम्हाला चायनीज आवडत असेल मी चायनीज करून देईल. तुम्हाला जर तुमच्या इडलीचे काही इटालियन पदार्थ आवडत असतील तर मी ते करून देईल. सगळ्या प्रकारचे मी तुम्हाला घेतो असेल का? अच्छा
जे काही येतो ना पण स्वयंपाक व्यवस्थितपणे, नाही मी फक्त सांगायचं. तुम्हाला जे काही आवडतं ते मी तुम्हाला करून देईन. आपल्याकडे असं म्हणतात की परान्नम प्राणघातकम असं म्हटलं जायचं पूर्वी. म्हणजे बाहेरचं वेगळ्या व्यक्तीच्या हातचं खाणं हे प्राणघातक आहे, जीव पण जाऊ शकतो. अतिशयोक्ती वाटते, पण आता आपल्या घरामधलं जेवण जेवढं हायजेनिक असतं तेवढं बाहेरचं असतं का? आपल्याकडे एक परंपरा होती पूर्वीचे लोक की जोपर्यंत अंघोळ झाली नाही तोपर्यंत किचनमध्ये प्रवेश नाही करायचा. बाहेरचा माणूस जर आला ना कोणी तर जोपर्यंत तो हातपाय धुत नाही तोपर्यंत त्याला घरात प्रवेश नसायचा. आपल्याला वाटायचं की हे अस्पृश्यता आहे, आपण त्याला अस्पृश्य म्हणून हीन ठरवलं. पण जसा कोरोना आला ना त्याप्रमाणे लोक हातपाय धुवून घरात यायला, घरी यायला अंघोळ पण करायला. ओके, त्यामुळे हे याला म्हणतात हायजीन, आणि याची आपण सगळ्या प्रकारचं ठेवलं पाहिजे. म्हणून म्हटलं दृष्टांतम व्यंजनादिनी काले संपादन, छान छान प्रकारचं तुम्हाला बाहेर हॉटेलमध्ये जाण्याची इथून पुढे मी वेळ येऊ देणार नाही, आणि तुमच्यासाठी खूप छान प्रकारचे व्यंजन तयार करेल. आणि याप्रमाणे आपण काल संपादन करूया. काल संपादन करणं म्हणजे काय? किती वाजता ऑफिस असतं आपलं? 10 वाजता. 8 वाजता नाश्ता लागत असेल तो आपण यांना करून दिला पाहिजे. कधी कधी आपण घरी येतात, घरी आल्यानंतर सकाळी सगळ्या स्वयंपाक करून ठेवायचा, संध्याकाळी फक्त ओव्हनमध्ये गरम करून द्यायचं. असं चालेल का? असं चालणार नाही. आपल्याकडे म्हणतात की 3 तास झाले की तिचे अन्न आहे ते शिळं होतं. म्हणून योग्य वेळेत आपण स्वयंपाक पण करायला हवा, आणि हे जर केलं तर याला म्हणतात काल संपादन करणं. असा आठवडा निघून जातो, नंतर कधीतरी विकेंड असतो, आपण मस्त सकाळी उशिरा उठतो 10 वाजता, बाहेर जातो लॉंग ड्राईव्हला, नंतर दुपारी बाहेर जेवण करतो, बाहेरच डिनर करतो, दुपारी पिक्चर बघतो, घरी यायला 12 वाजून जातात. आणि 12 वाजल्यानंतर जर हर्षदजींना वाटतं की अरे भूक लागली तर असं अजिबात म्हणायचं नाही आताच जेवण केलं ना हॉटेलमध्ये, असं म्हणायचं नाही. याला म्हणतात काल संपादन करणं. म्हणून म्हटलं काले संपादन येतं, आज्ञा संपादन तुम्ही सोबतच मी तुमची आज्ञा पण संपादन करेन, म्हणजे मी तुमच्या आज्ञेत राहील. तुम्ही म्हटलं की नको काय असतं, असं काय खाणं काय आणि असं खाणं काय एकूण एकच असतं. स्त्रीचं सगळ्यात मोठं शस्त्र काय माहिती का? भांडण करणं, हे शस्त्र आहे. चिडचिड करणं, तो काय शस्त्र आहे? स्त्रीचं शस्त्र आहे प्रेम, स्त्रीचं शस्त्र आहे. स्त्रीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले ना बाकी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हे सगळ्यात मोठं स्त्रीचं शस्त्र, म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला प्रेमाने साध्य होतील त्या गोष्टी कधीही भांडणाने साध्य होणार नाही, हे काही लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं की अशा प्रकारे मी तुमची आज्ञा पण संपादन करेन, असं म्हणून मी पहिलीच पहिली होते. म्हणजे एकमेव शरुत्वाने शुची म्हणजे शुद्धता, आणि शृंगार म्हणजे काय? शृंगार म्हणजे अगदी बरोबर मेकअप. अगदी मेकअप सगळ्यांनाच आवडतो, हो की नाही? अगदी इंस्टाग्राममध्ये रील सुद्धा. म्हणून मेकअप खूप महत्वाचा आहे, मान्य आहे, पण फक्त मायापासाने फुलं व्हा चालेल का? रोज खूप मेकअप केला तर अजिबात चालणार नाही. असं आहे. असं म्हटलं जातं की पत्नीला पत्नी कशी आवडते तर ती शृंगार केलेली आवडते, असं म्हटलं जातं. बरोबर ना? जर कधी कधी एखाद्या दिवशी बायकोने केस सोडलेले असेल, काही असेल समजून घ्यायचं, मूड खराब व्हायचं, आज एक बरोबर. शुची शृंगार उत्साह वांग म्हणजे काय करा. पण जर फक्त खूप तुम्ही नेटनेटके फक्त स्वतःकडेच लक्ष आहे, फक्त स्वतःच्या शरीराकडेच लक्ष आहे, तर असं चालेल का? नाही. म्हणून श्लोक फार सुंदर आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात की शुची शृंगार भूषाणम वांगण काय करणार? शुद्धता ठेवेल आणि शृंगार करेल. कुठे कुठे तर म्हटलं वांग, माझ्या बोलण्यामध्ये माझी भाषा ही इतकी शुद्ध असेल आणि इतकी शृंगारिक असेल, माझं बोलणं इतकं मधाळ असेल की मी अहोला नुसतं अहो म्हणून हात मारले की ते इतकं गोड आवाज असला पाहिजे की अहो जिथे कुठे असतील तिथून धाव पडत आपल्याकडे आले पाहिजे. असं आपल्या शब्दामध्ये शक्ती असली पाहिजे. म्हणून वांग मन, माझ्या मनात येणारा प्रत्येक विचार हा अत्यंत शुद्ध असेल आणि पवित्र असेल, शृंगारपूर्ण असेल. आणि काय करणार? माझ्या हातून होणारं प्रत्येक कार्य, छोटंसं काम जरी असेल तरी ते अत्यंत शुद्धतेचं त्यामध्ये लक्षात असली पाहिजे, शुद्धता आपली, आणि अत्यंत शृंगारपूर्ण असलं पाहिजे. घरामध्ये कुठेतरी टेबलवर फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे, त्या फ्लॉवर पॉटची जागा कोणती, पडदे कोणते असले पाहिजे, कशा प्रकारे. तरी आपण या सगळ्या गोष्टी बघतो की स्त्रियांचीच गुण आहे, हो की नाही? ते त्यांना करणार का कधी? अजिबात करणार. पण तुम्ही जे काही कराल त्या गोष्टी इतकी शृंगारपूर्ण आणि इतकी शुद्ध आणि स्वच्छतेची असली पाहिजे की घरामध्ये लगेच कोणाला तरी कळलं पाहिजे की हे काम मोहिनीशिवाय दुसरं कोणी एवढं सुंदर काम करूच शकत नाही. वांग काय करणार? आणि हे करत असताना मी इथून पुढे तुम्हाला सोडून परत नाशिकला कधीच येणार, आणि आले तर तुम्हाला घेऊन येणार.
परत यायचं की नंतर 4-5 वर्ष नाव असते आई बाबा वाटत नको म्हणजे आज विवाह आहे लग्न आहे आपलं आणि आपल्या डोक्यावर सगळं फुलं टाकताय छान म्युझिक वाजताय सगळं चांगलं होतंय त्यामुळे खूप छान वाटतं आपल्याला हो की नाही याला सुख म्हणतात याला सुख म्हणतात ते वेगळं नसतं सुख म्हणतात त्याचा तुम्हाला प्रचिती आली असेल पण आयुष्यात फक्त सुखच येतं का आयुष्यामध्ये सुखाच्या मागे दुःख येतं दुःखानंतर परत सुख येतं जर दुःख आलं नाही तर त्या सुखाची प्रचितीच करणार नाही आपल्याला जे माणूस फार सुखात आहेत ना त्यांना ती मऊ गादी सुद्धा टोचायला नाही म्हणून तुम्हाला दुःख पण थोडं आयुष्यात असलं पाहिजे पण सुख येतं आणि दुःख पण येतं पण काही लोक असतात की सुखामध्ये खूप आनंदी असतात आणि दुःखात खूप दुःखी होऊन जातात असं असू नये विशेष करून पत्नीने स्त्रीने असं अजिबात करू नये मग तिने काय करावं तर तुम्ही तिला त्यांना असं म्हणताय की सुख येऊ किंवा दुःख येऊ काही आलं तरी मी हे सगळं तुमच्यासोबत भोगेन म्हणजे कसं भोगेन माझ्याच नशिबी आलं होतं हे सगळं तो दुसरा मुलगा बाबांनी बघितला होता त्याच्याशी गेला असं तर कदाचित बरं झालं असतं कुठून या मुलाशी लग्न केलं असं म्हणेल का अजिबात नाही तर कसं भोगेन तर मनसा अतीव शुद्ध अत्यंत शुद्ध आणि निर्मळ मनाने मी हे सगळं भोगेन सुख असेल किंवा दुःख असेल असं म्हणून मी चौथी सुपारी लोटते मान्य यज्ञ म्हणजे काय कृपया थोडंसं शांतता ठेवा कृपया यज्ञ या शब्दाचा एक दुसरा अर्थ आहे तो म्हणजे देणे यज हा धातू आणि या यज म्हणजे काय तर देणे काहीतरी टाकणे देण्याची प्रवृत्ती ही फक्त माणसाचाच असू शकते बघा बाकीचे जे प्राणी येतात ते प्राणी एकमेकांना काही मदत करू शकतात कदाचित अनुवादाने त्यांच्याकडून होऊन पण जाते पण म्हणून त्यांच्यावरती बुद्धीच नसते जे स्वतःसाठी जगतात त्यांना म्हणतात प्राणी जे दुसऱ्यासाठी जगू शकतात तो माणूस मनुष्यता धर्म मनुष्य धर्म वगैरे लोक बोलतात पण स्वतःच्या जीवनामध्ये आचार व्यवहार अवघड होऊ शकतात आणि मनुष्य धर्म सगळ्यात पहिले जगामध्ये कोणी सांगितला तर तो वेदाने सांगितला वेद काय म्हणतात वेद असं म्हणतात की ज्याप्रमाणे मी आहे त्याप्रमाणे सगळं जग आहे ज्याप्रमाणे माझ्यामध्ये आत्मा आहे त्याप्रमाणे एखाद्या कुत्र्यात एखाद्या मुंगीमध्ये एखाद्या मुंगळ्यामध्ये पण आत्मा आहे आणि म्हणून मी जेवढी स्वतःची काळजी करतो तेवढी असलेल्या प्राणी मात्रांची काळजी करावी जर मला लागल्यानंतर मला त्रास होतो तर त्या प्राण्याला लागल्यानंतर तर त्याला त्रास होत असेल म्हणून आपल्यामध्ये त्या प्रकारची भावना हे वेदांत सांगतो सोपं आहे का आपण नॉनव्हेज का सांगतो ओके सोपं आहे न खाणं एवढं पण अवघड नाहीये पण तरी सुद्धा हे सगळ्या गोष्टी आचरणात फार अवघड आहे माहिती आहे आम्ही प्राणी मात्रांबरोबर किंवा सगळ्या सृष्टीबद्दल एवढी एकरूपत्वाची भावना येईल की नाही आम्हाला माहित नाही पण किमान एका व्यक्तीसाठी तर माझ्याप्रमाणे जेवढं मी स्वतःचा विचार करतो तेवढा एका व्यक्तीचा तर विचार करू शकतो ओके हे जे आहे हे ट्रेलर विवाह काय ट्रेलर जर मुक्तीपर्यंत जायचं असेल तर ती एकरूपत्वाची सगळ्या सृष्टीबद्दल भावना आणायला पाहिजे जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर पण ती भावना येण्यासाठी आधी सुरुवातीला एका व्यक्तीबरोबर आपल्याला जगायला पाहिजे आणि म्हणून त्या एका व्यक्तीबरोबर जर आपण असं जगू शकलो तर नक्कीच आपण त्या सगळ्या जगाबद्दल आणि सगळ्या सृष्टीच्या प्राणीमात्रांबरोबर ती भावना ठेवू शकतो याला म्हणतात होतं यज्ञ आणि यज्ञामध्ये ज्याप्रमाणे एखादी संविधा टाकतो आणि तो अग्नी मोठा होतो तो अग्नी समृद्ध होतो एक दिवा स्वतः जळतो आणि आपल्याला प्रकाश प्राप्त करतो हे सगळं सोपं नाहीये या सगळं प्राप्त करण्यासाठी स्वतःची आहुती द्यावी लागते धर्म फार अवघड आहे धर्म अवघड का म्हणतात कारण धर्मामध्ये तुम्हाला स्वतःचा स्वत्व विसरावं लागतं जर एक थेंब एक थेंबाला जर अगदी सूक्ष्म दुर्बिणीने बघितलं तर तो एक थेंब स्वतःमध्ये